आतापर्यंत तुम्हाला माहिती पडलं असेल की धर्मेंद्र प्रधान यांनी रेजिग्नेशन दिलंय. फायनली त्या मूर्खाने रेजिग्नेशन दिलंय. आम्ही झुकणार नाही. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. चल अभी बाकी है मेरे दोस्त. पोरं उतरले पण पोरांना यश लागलं ना. आता धर्मेंद्रनं दिलं, आता नरेंद्र देईल. अजून नितीन गडकरीची आता वेळ आहे. नरेंद्र मोदी राहिलाय, बाकी मेन तर तोच आहे. नरेंद्र मोदीचा पण काटा काढायचा आपल्याला. मेन तोच आहे, मेन सगळ्या देशाची वाट लावायला तोच आहे ना. तोच पुढची झाली पाहिजे त्यांनी. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमादान शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे, चला मग आपल्या दिवसाची सुरुवात करूया. तर ॲज ऑलवेज मी रेडी होऊनच ब्लॉग बनवतो. रेडी झालोय, आता चाय नाश्ता करायचा मला. आज आहे प्रॅक्टिकल 10 वाजता. मॅमनी अजून काही कन्फर्म सांगितलं नाही की प्रॅक्टिकल कुठे घेणार आहे काय. तर मी तर रेडी झालोय, आपलं जायचं काम आहे. मॅमला तर मेसेज टाकलाय की कुठं आहे प्रॅक्टिकल, लवकर सांगा तसं मला इन्फॉर्म करायला ग्रुपमध्ये. कारण CR मी आहे ना कॉलेजमध्ये, म्हणून. अजून हे बघा, अजून झोपलेत. वहिनी बघा इथे काय बनवायला लागलेत. काय बनवतायत? अजून चाय नाही का? हे काळा चाय पिऊ काय यार? नाही, मला जायचंय. गुड मॉर्निंग. नाही रे, जायचंय मला. म्हणतो हे म्हणतो अजून शौर्य बघा, शौर्य झोपलाय. आवाज नाही करूया आपण, झोपू द्यायला. गाईज, मी आता जस्ट कॉलेजमधून घरी आलोय. खूप जास्त भूक लागली आहे, कारण मी सकाळी चाय पण पिऊन गेलो नव्हतो. फटाफट निघालो तसंच. आता बघूया जेवायला काय बनवलंय. काय आहे हे? चाय, खिचडी आहे. आणि हे काय? आता मी जेवायला बसलोय. डाळ भात आणि बटाटा भाजी पाव. हे स्वीटी, काय पाहिजे? काय पाहिजे? जेवायचं जेवायचंय. स्वीटीला पण जेवायचंय. काय? चल तिथे बस. गाईज, आतापर्यंत तुम्हाला माहिती पडलं असेल की धर्मेंद्र प्रधान यांनी रेजिग्नेशन दिलंय. फायनली त्या मूर्खाने रेजिग्नेशन दिलंय. ही आहे संजीची पॉवर, ही आहे न्यू जनरेशनची पॉवर. आम्ही झुकणार नाही. झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए. आता प्रत्येकाला जेवढे जे करप्शन करतात ना, आपल्याला असंच एकजूट होऊन ना या लोकांना ना त्या मोठ्या पदावरनं काढायचंय. ही आहे न्यू जनरेशनची पॉवर. एवढं पण करप्शन करतायत जे बरोबर नाही आहेत. आपल्याला एकजूट होऊन त्यांना काढायचंय. ही तर हा तर ट्रेलर होता. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. भाई चांगलं वाटतंय. आता बघू, त्यांनी आता रेजिग्नेशन दिलेत. आता न्यू एज्युकेशन मिनिस्टर कोण आहे. गाईज, मम्मी आली कामावरनं. मम्मीचा रिॲक्शन बघूया, मम्मीला विचारूया. त्या धर्मेंद्र प्रधानने रेजिग्नेशन दिलंय, तर काय बोलायचंय? काय? धर्मेंद्र प्रधानने रेजिग्नेशन दिलंय. चांगलं झालं ना. पोरं उतरले पण पोरांना यश लागलं ना. आता धर्मेंद्रनं दिलं, आता नरेंद्र देईल. अजून नितीन गडकरीची आता वेळ आहे. नरेंद्र मोदी राहिलाय, बाकी मेन तर तोच आहे. नरेंद्र मोदीचा पण काटा काढायचा आपल्याला. मेन तोच आहे, मेन सगळ्या देशाची वाट लावायला तोच आहे ना. तोच पुढची झाली पाहिजे त्यांनी खाली केली पाहिजे पुढची पहिली. आता आली रे आली. आता सगळ्यांची एक एक करून बारी आली. मग सगळ्या देशाची वाट लावली, सगळी महागाई वाढवली, लेकरांचे शिक्षण बंद, नोकऱ्या बंद, गव्हर्नमेंट जॉब बंद, गव्हर्नमेंट शाळा बंद, सगळं बंद केलंय. महागाई किती केली, गरीब लोकांनी कसं खायचं? त्याला काय महागानं पुढे कुणी ततुबाचं मड. आणि आता नितीन गडकरीचा राजीनामा घ्यायचा आहे आपल्याला. एकाचा तर विकेट गेलाय, आता दुसऱ्याचा विकेट नितीन गडकरीला टार्गेट करायचं आहे, रोड ट्रान्सपोर्ट मिनिस्टरला. चला मग मित्रांनो, वेळ आली व्लॉग एंड करायची. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट जे पण नवीन आहे चॅनलवर, तर प्लीज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.